थँक्यू सर, थँक्यू सो मच संदीप सर. खरं तर तुमच्यामुळं आज सीनियर पत्रकार, संपादक आणि त्यांच्यापैकी काहींनी माझी मुलाखत घेतलेली आहे जॉईनिंगसाठी. त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज मी इथं आहे. त्याच्यामुळे मनापासून थँक्यू. आजचा आपला विषय पत्रकारिता आणि त्याचबरोबर संपादक किंवा मीडियामधील निष्पक्षपातीपणा याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि ज्येष्ठ संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य म्हणजे यशोमती ताई आपल्यासोबत आहेत, ज्यांना आम्ही सर्वजण प्रश्न विचारतो. आज त्या आम्हाला प्रश्न नाही विचारत, तुम्ही घेरता. प्रश्न नाही विचारत, घेरता. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहतो. तर निष्पक्षपातीपणा, मीडियामधला निष्पक्षपातीपणा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि मला या निमित्तानं सगळ्यात आधी मी कांबळे सरांकडून सुरुवात करेन. सर, मला थोडासा सॉफ्ट प्रश्न विचारून सुरुवात करायची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती पत्रकारितेची, अगदी तुम्ही यंग होतात त्यावेळची पत्रकारिता किंवा मीडिया आणि आत्ताचा मीडिया, म्हणजे आपण तिथूनच सुरुवात करूयात. त्यावेळेचा मीडिया कसा होता? नाही, याचा दोन अंगाने विचार करायला पाहिजे. हां एक मीडिया कंटेंट वाईज हां आणि एक मेकॅनिकल वाईज. हां. बरोबर आहे. येस येस, कंटेंट वाईज. हां. कंटेंट वाईज तो खूपच स्ट्रॉंग होता, कारण त्या मीडियावर समाजाचा विश्वास होता. पेपरामध्ये गोष्ट छापून आली की तो डोळे झाकून ही सत्यच आहे. आणि मीडियाने महाराष्ट्रामध्ये अशा 2-3 पिढ्या घडवलेल्या आहेत. राजकारणात, समाजकारणात, साहित्यामध्ये, आंदोलनामध्ये. हे मीडिया जो होता तो माणसाच्या जगण्याशी चिकटलेला होता. अंतर कमी होतं. आणि पत्रकारिता तर पत्रकार कोण होते त्यावेळेला त्यांची पण बघा ना. हे अशा आजच्यासारखे डिग्र्या PG झालेली पोरं नव्हते. म्हणजे डिग्र्या घेणं वाईट नाही आहे, अजून डिग्र्या घ्यायला पाहिजेत. पण त्यावेळेला महाराष्ट्रात जर्नलिझमचा कोर्ससुद्धा नव्हता कुठे. मग पत्रकार कसे व्हायचे? पत्रकार अभ्यास करून वाचून. आमचं कुठे, माझं तर कुठे जर्नलिझम झालेलं आहे. पण मी जर्नलिझमच्या पोरांना शिकवायला जायचो BJ आणि MJला. आम्हाला वाटायचं काहीतरी सामाजिक करायला पाहिजे, आम्हाला वाटायचं चळवळीत जायला पाहिजे, परिवर्तनाविषयी काही बोलायला पाहिजे, ते मांडायला पाहिजे. आणि मांडण्यासाठीचं एक मोठं साधन म्हणून आम्ही जर्नलिझमकडे वळलो. खरं म्हणजे मला चळवळीतच जायचं होतं, पण ती क्षमता, ती रचना माझ्या अवतीभोवती नव्हती. म्हणून मी माध्यमांना चळवळ समजून मी आलेलो आहे. आणि असेच सगळे पत्रकार होते, प्रचंड डेडिकेशन, प्रचंड त्यागी. आणि आमच्या काळातला कुणीही पत्रकार पगारासाठी नोकरीच करत नव्हता. पगार हा प्रश्नच नव्हता. तो पत्रकारिता करायला आले ना. आणि मालक कुठले पैसे देणार? अरे त्याला शाईला पैसे नाहीत, त्याला कागदाला पैसे नाहीत. म्हणजे पॅशन म्हणून तुम्ही येस पत्रकारितेमध्ये वळलात. येस. तर आता पॅशन आणि कमर्शियल ह्याच्यामधला फरक आपण कसं त्याच्यात सांगाल? फरक राहिलेला नाही आता. पॅशन हे जवळजवळ संपलेलं आहे. पोरं करिअर म्हणून येतात, नोकरी म्हणून येतात, त्याच्यासाठी लागणारं जे काय आहे ते आत्मसात करतात त्याच्या बाहेर. हे चुकीचं नाही आहे. काळ बदललेला आहे, समाज बदललेला आहे, त्यांचे पण प्रश्न आहेत, त्यांच्या पण करिअरच्या गोष्टी आहेत. कारण आत्ता तुम्हाला असा पत्रकार कसा, म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत ताई, मी माझ्या जीवनात बघितलेल्या, की कुठल्याही पत्रकाराला स्वतःचं घर नाही शहरामध्ये, लग्न व्हायची नाहीत. अरे हा कमवतच नाही तर ह्याला बायको कोण देणार? आणि काही पत्रकार मुली झटपट मिळतात म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचं बीट घ्यायचे. तिथे चांगल्या नर्स वगैरे असायच्या. 2 दिवस बातम्या आणायच्या आणि 4थ्या दिवशी कटवायची तिला. पण लग्न होणारच नाही ना. म्हणजे हे प्रॉब्लेम काय आहेत पहा तुम्ही. त्याचं आयुष्यात लग्न होणार नाही, त्याला घर मिळणार नाही आंबेकर, त्याच्या अकाउंटवर तो बँक अकाउंटसुद्धा खोलू शकणार नाही. अकाउंट खोलून करायचं काय त्याच्यामध्ये? म्हणजे मला महाराष्ट्र रेडिओचा 11 रुपयाचा चेक मिळाला होता
मी एका नटीची मुलाखत घेतली होती उषा नाईकची, आणि तो चेक टाकायला माझं बँकेत खातंच नव्हतं, आणि तो चेक वटवता न आल्यामुळे गेला निघून तो. मग आता ताईंच्या प्रश्नाकडे येऊया. पॅशन संपत चाललेली आहे, सामाजिक जाणीवा संपत चाललेल्या आहेत. त्याला ते पत्रकार जबाबदार नाही आहेत. ते पत्रकारांची व्यवस्था, ते कोणत्या व्यवस्थेत राहतात ती व्यवस्थासुद्धा जबाबदार आहे. त्यामुळं नेहमी आमच्यासारख्याने तुलना करू नये बाबा, आमच्या काळात लई चांगलं होतं, आता सगळं बिघडलेलं आहे. पण मग I think- साहेब तुम्हाला बायको सापडली ना? आता तुम्ही एकदम माझ्याही दुःखालाच हात घातला. हां, खरं म्हणजे मी आयुष्यात कधी नाही बोलायचं ठरवलं, पण तुम्ही माझ्या ताई असून असं कसं काय मला माझं भजं करायला निघाला तुम्ही. मला पण बायको मिळत नव्हती, म्हणून मी माझ्या भावांची लग्न पहिल्यांदा केली, आणि मी मनाला खुणगाठ बांधली, आपली शादी होणे वाली नाही आहे. स्वतःला प्रश्नच विचारला मी, लग्नासाठीची लायकी माझ्याकडे काय आहे? मोफत नोकरी करतोय, मग पगार 30 रुपये चालू झाला, आणि माझी आई विचारायची माझ्या लेकाला पोरगी द्या. प्रत्येकजण म्हणजे 30 रुपये पगार, आम्ही का पोरगी देऊ? मग बहिणींची लग्न लावली, आणि मग मी जाहीर केलं सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये मला लग्न नाही करायचं, कुठल्याही पोरीचं मला नुकसान नाही करायचं. लग्न न करणारे खूप लोक आहेत. वाजपेयींचं नाव काय तेव्हा नव्हतं डोळ्यासमोर, पण असे खूप चांगली माणसं होते. आणि माझ्या आयुष्यात एक असा अपघात घडला. सांगली जिल्ह्यामध्ये विटा आहे. विट्याहून कुणी आले का? विटा नाही आले कुणी? ठीक आहे. कलेक्टर सांगली जिल्ह्याचे आहेत, ते विट्याचे मालक आहेत. माझ्या मावशीचं एक पोस्टकार्ड आलं, ताई दिस इज इंटरेस्टिंग, आणि छोटी मावशी होती, मी तिच्या अंगा खांद्यावर वाढलो होतो. पोस्टकार्ड होतं, आणि तिनं म्हटली की प्रिय उत्तम, तुला अनेक आशीर्वाद. मी विट्यामध्ये एक पोरगी तुझ्यासाठी बघितलेली आहे, आणि ती मला खूप आवडली. तिचे आईवडील पण तुझ्याशी ते संबंध ठेवायला तयार आहेत, आणि मी तुझी मान्यता समजून मी तिचा साखरपुडा केलेला आहे. म्हणजे खंजीर ज्या पद्धतीने इतिहासामध्ये अरे खंजीरशी लग्न करायचे. साखरपुडा मी उडालो. मग माझं नागनाथ अण्णा नायकोडे होते, क्रांतिकारी, देशातले सगळ्यात मोठे अधिकारी. मी त्यांच्याकडे गेलो धावत. अण्णा, अरे आमच्या मावशीने भानगडच करून ठेवली, माझं लग्न, पोरगी बघितली का? म्हटलं नाही बघितली. तिनं बघितली, पण ते लग्न कसं करायचं? ते म्हणाले, माझ्या पेन्शनमधले तुला मी 100 रुपये देतो, 50 रुपयाचं बायकोला लुगडे घे, 50 रुपयाची तुला पॅन्ट घे, आणि तू बायको बघून ये. मग मी डॉक्टर भारत पाटणकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गेल ऑमेट ही बायको बघायला गेलो. तिची एक सिंगल खोली, मावशीच्या घरात थांबलो. मग तिकडे बोलवलं, आणि तिथे 3-4 बहिणी. माझ्या लक्षातच आहे ना आपली बायको कोणती आहे त्याच्यामध्ये. मग मी त्याला विचारलं, अरे आपली बायको कोणती? मग ती चुलीजवळ खाट्याच्या असं बाजूला बसली होती. मग तिला म्हटलं, गोरे आहे का रे? साला हे गोरे पण आमच्याही लपडं डोक्यात बसलं होतं. वाईट आहे, गोरं काळा असं नाही, हे लग्न झाल्यानंतर कळलं. मग ते मला म्हणाले, अरे तू काहीतरी बघ आणि हो नाही सांग ना. अरे म्हटलं की येडा आहे काय, साखरपुडा केला आहे राव, आणि आता पसंत हो की नाही? मग मी हो म्हणालो. मग आम्ही सगळे विट्याच्या हायस्कूलमध्ये आलो. लग्न कुठे करायचं? मग मी मुख्याध्यापकांना एक अर्ज दिला वहीच्या पानावर, माननीय मुख्याध्यापकांना लग्न करण्यासाठी शाळेच्या दारात 4 बांबू रोवण्याकरता जागा मिळण्याबाबत. मग त्यांनी ते होय केली, 4 बांबू आणले. मग ते लग्न झालं, आणि लग्नाच्या वेळेला मांडव 4च बांबूचा. ती आली, आणि मला असं मी नेहमी विचार करतो, ताई असं कुणाच्या लाईफमध्ये होऊ नये. मी हे खूप लायटरली घेत लावलं, आणि तेव्हा मला कळलं की मी आयुष्यात खूप मोठी चूक केली होती. लग्न करू नये असं माझं मत झालं आहे, पण बहुतेकांची मतं लग्नानंतरच असे होतात, ते पण मला माहिती आहे. खाए तो भी पछताए, ना खाए तो भी पछताए. आता आपण चांडक सरांकडे येऊयात. मी असं हे गृहीत पुन्हा धरते. माझ्या बायकोचं काढायचं नाही हा. शेव. सर, हां,
नाही नाही, तुमच्या लग्नाविषयी विचारणार नाही मी. मला हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळी मीडिया आणि आत्ता ज्या पद्धतीनं मीडिया चाललेली आहे, सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवतो? मी एम एची परीक्षा सोडून मराठीमध्ये एम ए करत होतो. तर नाव आलं पेपरचं. मग आम्हाला शिकायला कोण होते? गरेस होते, मुक्तिबोध होते. म्हणजे मराठीतले सगळे लोक माणूस करायला होते. मराठीतले मग मोठे कवी, मोठे लेखक सगळे होते. ते मला म्हणे, चांडक आधी तुम्ही एम ए होऊन जा, मग पेपर काढा. म्हटलं सर एम ए तर केव्हा होऊन जाऊ, काय लागतं एम ए व्हायला, पण आधी पेपर. म्हणजे जानेवारीत नाव आलं आणि ते 6 आठवड्यात पेपर काढणं आवश्यक होता. तर 6 आठवड्यामध्ये पेपर काढण्याकरता मग मुहूर्त काढला. 27 मार्च गुढीपाडवा मुहूर्त होतो. 27 मार्च 1971. अनंत गोपाळ शेवडे म्हणून नागपूर टाइम्स संपादक होते, फार मोठे लेखक होते. ते त्यांच्या हस्ते केलं प्रकाशन. आणि तो 71चा काळ जो होता तो असा होता की जिथे आम्ही छापणार होतो त्या ठिकाणी त्याने नकार दिला. कारण तो पेपर एका पेपरचा मालक होता त्याचा, ते नकार दिला. मग आता उद्या प्रकाशन, मग काय करायचं? मग आणखी पकडला एक प्रेस. आणि जोपर्यंत छापून अंक येत नाहीत तोपर्यंत मी सुरू ठरलं आपलं फक्त काय वगैरे 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 करत 25 मिनटं बोलल्यानंतर समोर दिसला गठ्ठा दिसला, जमला आता म्हटला होता. मग तो त्याने आणला, त्याने बठ्ठा बांधला आणि पहिला अंक झाला प्रकाशित. त्या दिवसापासून आजपर्यंत इवन कोरोनामध्येही कधीही आमचा अंक बंद पडला नाही. आता 16 आवृत्त्या आहेत. आणि स्थानिक पातळीवर ताईंना माहिती आहे, अमरावतीमध्ये आमचे जे लोक असतील ते सगळे समर्पित पत्रकार आहेत सगळ्या ठिकाणी. आणि त्यांनी आमचं एक धोरण होतं याच्यामध्ये की आयुष्यामध्ये ठरवलं होतं की आपण एकच काम करायचं, पत्रकार व्हायचं आणि आदर्श पत्रकार व्हायचं. आता आदर्श वगैरे काही राहिले नाही आता आजकाल, परंतु ते ठरलं होतं त्या काळामध्ये. आणि प्रश्न त्या काळात कसं होतं, त्या काळाचे नेते अतिशय वेगळे होते. त्यांना साहित्य जाण होती, साहित्य होते, कला होती. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 5 वर्ष झाले आम्हाला. तर 5व्या वर्षी त्यांना बोलवलं आम्ही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी ठराविक वेळेवर ते आले आणि त्यांच्याबरोबर 9 पत्रकार 9 मंत्री होते त्यांच्याबरोबर. आणि आमचा 5वा वर्धापन साजरा झाला. त्या काळामध्ये दररोज ही उद्या कागदाची काय व्यवस्था करायची, कसं करायचं, काय करायचं हे होतं. मग हळूहळू कधी एक शेत विका, कधी काही विका, कधी दागिने विका, हे करून दिवस काढले. 1976 साली जेव्हा आमचा 5वा वर्धापन झाला तेव्हा त्या काळामध्ये तो अंक छापण्याकरता 40 पानी अंक छापण्याकरता काय कष्ट घेतले आमचं आम्हाला माहिती आहे. आज तर काय चुटकीने काम होते. ते तेव्हा ब्लॉक व्हायचे, ब्लॉक म्हणजे फोटो छापायचे असेल तर ब्लॉक तयार व्हायचे, हाताने कंपोज व्हायचं. टाईप जो असतो खिळे व्हायचे, खिळे असायचे, शिच्याचे खिळे, त्याने कंपोज करा, मग ते प्रूफ बघा. एखादी तुटलं काही पान तर पुन्हा त्याचे वेगळं पुन्हा वागलं. आज काय झालं आहे, आज तुम्हाला एका मिनिटात जगातल्या बातम्या मिळतात. आमचे एक रिपोर्टर होते, चंद्रपूरला होतं साहित्य संमेलन. तर त्यांनी काय केलं, साहित्य संमेलनाच्या जे भाषण असते अध्यक्षाचं ते त्याने दिलं पोस्ट ऑफिसला, हे पाठवा. त्याला विचारायला माहीतच नाही की ते भाषण ऑलरेडी आमच्याकडे आहे. दर 10 मिनिटांनी एक पान यायचं, दर 10 मिनिट. शेवटी आम्ही त्याला तार केला, स्टॉप, तेव्हा थांबलं ते. म्हणजे अशा खूप हार्डवर्क करावं लागायचं. हां, कठीण कामं सर्व होते. आणि ते हाताने कंपोज करणे, सर्व करणे हा प्रकार जो होता. परंतु एक होतं, त्या काळामध्ये विचार व्हायचा. सुरेश भट साहेब आमच्याकडे होते कार्यकारी संपादक. त्यांना जेव्हा आणलं तेव्हा त्या काळामध्ये आमचे एक अग्रलेख असे लोक सामूहिकपणे वाचन करायचे. आणि त्या काळामध्ये जे आम्ही शिकलो अनेक गोष्टी, कारण आम्ही स्वयंभू पत्रकार, कुठेही शिक्षण नाही, काही नाही, फक्त इच्छा होती करायचं आहे. आणि आमचे गुरु कोण, आचार्य अत्रे, त्यांच्या पुस्तकाचं मी ट्रान्सलेशन केलं होतं, नाटकाचं वगैरे वगैरे. तर ते गुरु आपले. आणि ठरलं होतं की पत्रकारच व्हायचं आहे, दुसरं काही व्हायचं करता नाही. ते आजपर्यंत पाळलं आहे. पत्रकारितेशिवाय तोट्याची शेती केली आता, आणि तोट्याचाच पत्रकार तेव्हाचा होता. आता 2 पैसे मिळतात आहेत, अशी परिस्थिती आहे तिकडून. आणि आता हा जो फरक आहे, हा फरक तेव्हाचा जो होता तो निष्ठावंत पत्रकार होते. आता आमची जी सर्व आहे, आम्ही आता मनी माइंडेड झालेलो आहोत. तो आम्हाला कुठे काय मिळेल याचं कारण कसं आहे की सरांनी जे सांगितलं मगा की हा जो व्यवसाय झाला आता आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या हाती राहिलेला नाही आहे. आता या ठिकाणी मोठमोठे काय धनिक म्हणू त्यांना की काय प्रचंड मोठमोठे ज्यांचं हे आहेत ते लोक आलेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला स्वतंत्रपणे किती दिवस राहता येईल हाही प्रश्न आहे. माझ्याकडेही एक आले होते प्राणी,
तुम्हाला मी देतो पुढे 50 कोटी रुपये तुम्ही 2 द्यावा. हा मला ऑफर होती आता. मी म्हटलं जोपर्यंत मी जिवंत आहे आणखी 10-5 वर्ष तोपर्यंत असंच होणार आहे, काही बंद होणार नाही आपलं, पुढे बघू काय होईल ते. मृणाल ॲक्च्युली मृणालताईंचं असं आहे, मृणालताई नानिवडे हे मी आमदार झाल्यावर सगळ्यात पहिले माझा इंटरव्ह्यू कोणी छापला होता तर तो मृणालताईंनी, अँड थँक्यू सो मच फॉर इट. आज मी तुमचा संघर्ष पाहिला आहे. मी तुम्हाला मंत्रालयामध्ये, मी तुम्हाला विधान भवनामध्ये न्यूज काय येते, बातमी कोणची बनू शकते किंवा कोणची बातमी महत्त्वाची आहे, हा संघर्ष मी तुमचा अनेक मागच्या 15-20 वर्षापासून पाहिला आहे. त्याच्यामध्ये पुरुष ज्या वेळेला पत्रकार म्हणून समोर जातो आणि महिला ज्या वेळेला पत्रकार म्हणून समोर जाते तर त्याचा तुम्हाला किती त्रास होतो किंवा किती मदत होते? खरं खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जेव्हा ती महिला लग्न, कुटुंब अशी काही जबाबदारी नसते तेव्हा खूप फरक पडत नाही. खूप सोपं नसतं, कारण तुमच्याकडे लोक थोडं एक चिकित्सनी बघतात की कशी काय पत्रकार झाली, कसं काय अमुक झालं, नेमकी कुठली मुलगी आहे, का माझ्याशी बोलते आहे. आपणही कॉशस असतो सेम टाईम. नंतर काय होतं, महाराष्ट्रातले राजकारणी खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं ते कोणत्याही पक्षाचे असोत, महिलांबद्दल साधारणतः एक सौहार्दाची भूमिका घेतात, ऐकून घेतात. पवारसाहेब तर प्रत्येक वेळेला म्हणजे महिलांशी कसं बोलावं, महिला पत्रकारांना कसं हे करावं. विलासराव होते, ह्या सगळ्यांचा एक ॲटिट्यूड बऱ्यापैकी चांगला असतो. त्यांच्याबद्दल वाईट लिहिलं ते रागवतात, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ते जात नाहीत. फक्त व्यक्तिगत जीवनात जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात, खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही आई होता, आता हा प्रत्येकाचा चॉईस असतो, मग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी आव्हानं समोर येतात. ती आव्हानं सामाजिक असतात. पाळणाघरांची वेळ नसते, आपल्याला एक गिल्ट फिलिंग असतं. यशोमतीताई तुम्ही त्यातून गेलात की मी काहीतरी करते आहे पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी वेगळंच करते आहे. आणि सुरुवातीला मी पण जेव्हा फराळच्या वयाची होती, मिलिटंट होती. मला महिला पत्रकार म्हटलेलं अजिबात चालायचं नाही. मला वाटायचं की पत्रकारांना काय डोकं असतं, 2 कान असतात, 2 डोळे असतात, एक हातात लेखणी असते, तिथे कुठे महिला आणि पुरुष आला आहे. मी काही महिला पत्रकारांचे पुरस्कार वगैरे घेणार नाही. कांबळे साहेब जेव्हा माझे न्यूज नेटवर्क आम्ही काढलं होतं, सकाळ न्यूज नेटवर्कचे, तेव्हा ते माझे संपादक होते. मी त्यांना फोन केला की सर मला एक महिला पत्रकाराचा पुरस्कार मिळतो आहे. ते म्हणाले अरे वा, घ्या, घेऊन टाका, काय केलं आहे म्हणून मिळतो आहे. ते म्हटलं नाही सर, मला तुम्हाला वेगळंच सांगायचं आहे, मला हा पुरस्कार नको आहे. ते म्हणाले का नको आहे. म्हटलं नाही, मला अपमान वाटतो, मला महिला म्हणून पुरस्कार दिला. मग मला तेव्हा सर म्हणाले की काही महिलांचा विचार कर की ज्यांना आत्तापर्यंत समोर यायला मिळालेलं नाही, ज्यांना नोकरीची संधी मिळालेली नाही, ज्यांना हातातल्या लेखणीचा उपयोग करता आला नाही, आणि मग तुझा जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तू घे. आत्ता संदीप म्हणत होते की ते मुख्याध्यापक, त्यांना हेडमास्टर म्हणायचे खरं तर, पण ते इतके प्रेमळ आहेत आणि आपला मुद्दा त्यांना समजावून सांगितला तर ते शेवटपर्यंत तुमच्या मताचं समर्थन करतात कोणाही समोर. त्यांचा मुद्दा मला तेव्हा पटला आणि मग मला त्यानंतर खरंच जाणीव व्हायला लागली की महिला असणं हे एका परीने थोडंसं आव्हानात्मक असतं. आता यशोमतीताई राजकारणातल्या महिलांची आव्हानं, अधिकारी महिलांची आव्हानं ही खूप वेगळी असतात. मला वाटतं महाराष्ट्र हे बऱ्यापैकी पुरोगामी राज्य असल्यामुळे इथे महिला पत्रकारांसमोरचं आव्हान तुलनेने कमी असतं. तुम्ही जेव्हा दुसऱ्या राज्यांमध्ये जाता तेव्हा मात्र लोक पूर्वी, आता मीडिया इतका वाढला आहे आणि राजकारणात 30% महिला येतील तेव्हा येतील, आमच्या पत्रकारितेत आल्या, त्या अत्यंत धडाडीने माईक घेऊन, कॅमेरे घेऊन, रात्रंदिवस स्वतःच्या घरापासून दूर राहून
धडाडीने काम करतायत, निर्णय घेत आहेत. पण दुसऱ्या राज्यांमध्ये मात्र अजूनही की ये महिला है, ये पत्रकार है, असं काहीतरी कुतूहल असतं. मला आता असं वाटायला लागलं आहे की जितक्या महिला या प्रवाहात येतील, मगाशी या ताईंनी सांगितलं की महिला कमी आहेत. मी समजू शकते इथल्या महिलांचं खरं तर अभिनंदन की पंढरपूरला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून येणं हे काही सोपं नाही आहे. घरात पहिल्यांदा असं काय काम आहे तिथे, काय गरज आहे जायची, तरी देखील महिला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन काहीतरी करतायत, हे खूप बदलाचं लक्षण आहे. आणि जितका हा आवाज वाढेल, जितकं महिलांचं प्रतिनिधित्व वाढेल, तितकं मला असं वाटतं समाजाचे जे प्रश्न आहे त्याच्याकडे समन्यायी पद्धतीने पाहू शकेल. मी तरुण भारतमध्ये काम करत होती. चांडकजींना माहिती आहे नागपूरचा तरुण भारत. मी मुंबईला आली. मी सकाळमध्ये काम करायच्या आधी तरुण भारतात होते. मला माझ्याबरोबर काम करायला मुली घ्यायच्या होत्या. मला वाटायचं की आपली एवढी तर कमिटमेंट असली पाहिजे की आहे एक छोटी जबाबदारी चीफ ऑफ ब्युरोची, आपण मुली घेतल्या पाहिजे. पण आमच्या कार्यालयाची जागा अशा ठिकाणी होती की जिथे लेडीज टॉयलेटच नव्हतं. फोर्टचा परिसर होता, 8 वाजता सगळं बंद होऊन जायचं. त्यामुळे मी कार्यालयात नसीन तर एखाद्या मुलीची जबाबदारी मी कशी घ्यायची असा 20 वर्षांपूर्वी प्रश्न होता. आता माझ्याकडे कोणीही मुलगी नोकरी मागायला कोणत्याही कार्यालयात आली तर तिच्यासमोर असे प्रश्न नसतात. पण एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही म्हणताय की पुरोगामी राज्य आहे, त्याच्यामुळे तुलनेनं आपल्याकडे आव्हानं कमी आहेत महिला पत्रकारांसमोर. पण आपण बघतो की महिला पत्रकार आपल्याला दिसतात महाराष्ट्रामध्ये, मात्र जिथं डिसिजन मेकिंग म्हणजे मीडियामध्ये जेव्हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न येतो तिथं म्हणजे आत्ता काही जणी दिसतात. मागे आपण बघितलं 20-30 वर्षांपूर्वी तर तेव्हा आपल्याला म्हणजे नाव घेण्यासारखं कोण आहे? तो खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. पण आपण थोडंसं जर पाहिलं, वसुंधरा पेंडसे नाईक नवशक्तीच्या संपादक होत्या, राही भिडे लोकमतमध्ये होत्या, नंतर त्या पुण्यनगरीच्या संपादक झाल्या. दीप्ती राऊत म्हणजे हातावर मोजण्या इतक्या. हो, खरोखर हातावर मोजण्या इतक्या आहेत. मिनल बघेल हिंदुस्तान टाइम्सच्या संपादक आहेत. परिस्थिती बदलती आहे, पण ती न बदलण्यामागची कारणं ही फक्त वर्तमानपत्रात नाही आहेत, ही आपल्या सामाजिक स्थितीत पण आहेत. मी रात्री 1 वाजता जेव्हा घरी यायची पूर्वी, तेव्हा शेजारचे काय म्हणतील हा एकमेव प्रश्न माझ्या मनात असायचा. त्यामुळे समाज अजूनही बऱ्यापैकी अनइक्वल विचार करतोय. तो सुधरेल याबाबत काही शंका नाही आहे की एखाद्या महिलेने काहीतरी करणं आणि एखाद्या पुरुषाने काहीतरी करणं यात फरक आहे. पण आता महिला ऐकायला तयार नाहीत आणि महिला अत्यंत यशस्वीपणे त्या आव्हानाला सामोरं जात आहेत. कसं सामोरं जात आहेत तर देवी अष्टभुजेसारखं सगळंच करतायत. घर पण बघतायत, नोकरी पण बघतायत, करिअर पण बघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी पत्रकारितेत वरच्या स्थानावरचा जो व्हॅक्यूम आहे महिलांचा, तो हळूहळू भरून येईल, मला कॉन्फिडन्स आहे. माझा प्रश्न रवी आंबेकरांना आहे की आत्ता पत्रकारिता बदललेली आहे असं कांबळे साहेब पण बोलले, चांडक साहेब पण बोलले आणि इन जनरल आपल्याला पण ते कळतं आहे. तर ह्या बदलल्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे विचार सांभाळून तुम्ही पत्रकार म्हणून समाजाला कशी दिशा देऊ शकताय? थोडा खूपच आदर्शवादी प्रश्न आहे. समाजाला दिशा वगैरे देण्याचा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की समाज आपापल्या दिशा शोधत असतो. पत्रकार हे त्यातलं एक इन्स्ट्रुमेंट असतं. आणि मी जेव्हा आलो, जसं सर म्हणाले की मी तसं काही कोर्स नव्हता केला. मी 12वी नंतर सायन्स सोडलं आणि मी मेधाताईंच्यासोबत गेलो आणि नर्मदा बचावमधून काम करता करता मला वाटलं की नाही, हे प्रश्न मांडायला पाहिजेत, तर पत्रकार बनलं पाहिजे. आणि मग पुन्हा पगार नव्हता किंवा काही अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेची पत्रकारिता होती. पण दिशा देणारी अनेक नेतृत्व त्यावेळेला होती, समाजामध्ये होते. आता समाजाचं एकूण नेतृत्व हे ज्या ज्या लोकांच्या ताब्यात असतं, ते साहित्यिक क्षेत्रातलं असेल, कला क्षेत्रातलं असेल, पत्रकारितेतलं असेल, वैचारिक ह्याच्यातलं असेल, ही सगळी जी दिशा देणारी नेतृत्व होती तीच ढासळलेली आहेत.
आणि त्याच्यानंतर मग पत्रकारिता हा त्याच्यातला शेवटचा स्तंभ आहे जो ह्या सगळ्यांचं रिपोर्टिंग करून लोकांपर्यंत पोहोचवत असतो मास मीडिया म्हणून, तर तोही ढासळलेला आहे. आता याच्यामध्ये वैचारिक जडणघडण आणि त्याचं लोकांपर्यंत घेऊन जाऊन त्याचं आणखीन व्यापक करणं, त्याचं विस्तृतीकरण करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर मगाशी म्हणाले तसं एक भ्रष्टाचाराचा लेयर आहे. प्रत्येक गोष्टीत आहे. माझ्याकडे आलेली इन्फॉर्मेशन ही सिलेक्टिव्ह असते, ती कोणाला तरी पेरायची असते, ती पेरायची असते म्हणून मी ती रिसीव करत असतो. मी रिसीव करतो, त्यात मी माझा मसाला ॲड करतो आणि लोकांना काहीतरी मसालेदार खायचं असतं म्हणून आपण त्यांना ते सर्व करत असतो. लोकांनाही माहीत असतं हे फेक आहे. हां, संपत सरळ जेव्हा सांगतात की जेव्हा सांगणार आणि ऐकणाऱ्या दोघांना माहिती आहे हे खोटं आहे, हां, त्यावेळेला त्यात लोक आनंद घेत असतात. तर अनेकदा हा अनुभव मला पण असा येतो की पत्रकार म्हणून आम्ही जे सर्व करतो त्यासाठी आता फॅक्ट चेकच्या यंत्रणा लावायला लागल्यात. आता मीडियाच्या बातम्यांचं फॅक्ट चेक होतं आहे. म्हणजे जी यंत्रणाच मुळात फॅक्ट चेकसाठी होती की प्रशासन खोटं बोलतं आहे तर मीडिया खरं बोलतो आहे, आता मीडियाच्या बातम्यांसाठी फॅक्ट चेक करायला लागतं आहे. तर हे एकूण कोलॅप्स आहे सोसायटीचं, एकूण आपल्या सगळ्यांचं समाज म्हणून कोलॅप्स आहे. आणि याच्यामध्ये दिशा वगैरे मला असं वाटतं समाज आपोआप शोधत असतो की हा तसा कीर्तनाने सुधरत नाही, तसा तमाशाने बिघडत नाही हा समाज, तसा तो आपापल्या जागा शोधतो. आता लोकांनी अल्टरनेट मीडियामधून इन्फ्लुएन्सर्स, आता मीडिया म्हणून कोण राहिलेलं नाही हे पण मी फ्रँकली सांगतो. आता इथे असलेले सगळे पत्रकार काही हे कालबाह्य आहेत. आता सर आणि आम्ही डिस्कस करत होतो की ही विस्थापित जमात आहे, प्रकल्पग्रस्त वगैरे असतात तशी ही सगळी विस्थापित जमात आहे. मीडिया ह्या सेक्टरमधून ही सगळी बाहेर पडलेली आहेत, मी सुद्धा बाहेर पडलेलो आहे. ही सगळी विस्थापित लोक आहेत कारण ही जागा नवीन मीडियाने घेतलेली आहे. ती नवीन मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ती लोकांची मीडिया आहे. त्यात अनेक इन्फ्लुएन्सर्स हे रिपोर्टर्सपेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेट करतात. अनेक एक्सपर्ट्स आहेत जे स्वतः थेट मीडियाकडे न जाता ते स्वतःच अनेक गोष्टी एक्सपोज करत असतात. मग अदानीचा स्कॅम करायला मीडिया नाही आला कुठे, अजूनही मीडिया त्यावर लिहित नाही. पण अदानीचा स्कॅम हिंडनबर्ग एक्सपोज करतो, त्यावर अख्खं शेअर मार्केट कोलॅप्स होतं, अनेक मेकॅनिझम कामाला लागतात, त्याच्यावर कोणी मीडिया बोलत नाही. मीडिया करप्ट आहे, मीडिया संपलेली आहे. आणि पोपट मेलाय हे सांगण्याचं धारिष्ट्य कोणामध्ये नाही. हा पोपट कधीच मेला आहे, तो 2014लाच मेला अशातला भाग नाही, याच्या आधीच मेला आहे तो. आता खूप मोठं बोल्ड स्टेटमेंट आहे असं नाही वाटत तुम्हाला की मीडिया संपलेली आहे? संपलेली आहे. चौथा स्तंभ हा ढासळलेला आहे. हो, ढासळलेला आहे, तो ढासळलेला आहे कारण तो म्हणजे तो राहिलेलाच नाही आता ॲक्च्युली. कारण ही इमारतच पूर्ण कोसळलेली आहे. आज ह्या देशामध्ये आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचे जजेस येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत नव्हते. आजपर्यंत या देशामध्ये जे काही 4 आपण स्तंभ म्हणतो, ही 4ही स्तंभातल्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अनुषंगाने हा दबाव झेललेला आहे, त्या दबावाला सरेंडर केलेला आहे. आज या सगळ्या सिस्टीममध्ये मला एक गोष्ट सांगा, एखाद्या तरी माणसाला आज असं सांगता येईल का की राजा तुझं हे चुकलेलं आहे? आज मेनस्ट्रीम मीडिया, मी मेनस्ट्रीम मीडियात काम केलेलं आहे, हिंदी पत्रकारितेतले सगळे संपादक जेवढे आहेत त्या अनेक लोकांबरोबर मी फार जवळून काम केलेलं आहे. मी हिंदीत बरीच वर्ष काम केलेलं आहे. यातली अनेक लोक, 90% लोक अशी नव्हती. ही आज जी दिसत आहेत ती नाही आहेत, ती ह्याच्यातला व्यवसाय बघून कालांतराने बदललेली आहेत. आणि हे पण काय फार आदर्शवादी नव्हते. हेच संपादक होते की जे सांगायचे की बाबा घेऊन या, नाग घेऊन या, कुठले तरी अंधश्रद्धा घेऊन या, याच्या बातम्या विकल्या जातात. हे मार्केट ओरिएंटेड मसाला विकणारे दलाल आहेत असं माझं पहिल्यापासून मत आहे. उद्या जर सत्ता बदलली, उद्या ट्रेंड बदलला, हे ट्रेंडमध्ये सामील झालेले इन्फ्लुएन्सर्स आहेत थोडक्यात. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता जे पण इलेक्शन्स होतात त्याच्यामध्ये भाजपच का जिंकते? नाही, भाजपने जिंकू का नाही हा एक प्रश्न विचारला पाहिजे आपण. कारण मला एक गोष्ट सांगा की निवडणूक जिंकण्याची पण एक मेकॅनिझम आहे ना. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या नेते आहात तर मला काँग्रेसला पण हा एक प्रश्न आहे की काँग्रेस का नाही जिंकत? काँग्रेस सांगतं की इलेक्शन्स रीक झालेले आहेत. इलेक्शन्स काय रीक झालेले आहेत? इथे लोकांची सगळी बुद्धी रीक झालेली आहे, ती हायजॅक झालेली आहे.
त्याच्यामध्ये जे काही 10, 15, 25 काउंट असतील त्या सगळ्या 25 काउंटवर एका राजकीय पक्षाने अत्यंत मेथडॉलॉजिकल विचार करून वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. म्हणजे इन्फ्लुअन्स करायचं. ज्या वेळेला या देशामध्ये सोशल मीडियाने ताकद धरायला सुरुवात केली, बाळसं धरायला सुरुवात केली, त्यावेळेला जे पुरोगामी होते ते मागे राहिले. ज्यांना तुम्ही प्रतिगामी म्हणता त्यांनी सोशल मीडिया पकडला. त्याच्यातनं ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या कोलॅप्स करायला सुरुवात केली. सगळ्या सिनियर लीडर्स ज्यांनी आयुष्य काढली समाज बदलायला, अशा सगळ्या लोकांना त्यांनी मीम करून टाकलं, अशा सगळ्या लोकांना विनोद करून टाकलं, त्यांच्या सगळ्या गोष्टींना पप्पू करून टाकलं. आज मी जर काही सिरियस बोलायला लागलं तर मला लोक 2 मिनिटामध्ये मीम्स करून हा मूर्ख आहे, हा जोकर आहे, हा कसं खोटं बोलतो, माझे 2 वाक्य इकडेचे तिकडचे करून मला आज ते जोकर बनवू शकतात. हा एक मुद्दा झाला. केवळ ह्या मुद्द्यावर निवडणूक नाही जिंकता येत. त्याच्यानंतर निवडणूक जिंकतो कोण? जो निवडणूक लढवतो तो. निवडणूक लढवतो कोण? जो समाजातनं आलेला कार्यकर्ता आहे. समाजातनं आलेल्या कार्यकर्त्याला वाटतं की ह्या दुकानात माझं चालत नाही, हा नवीन दुकान आहे, इथेच आपण दुकान टाकून देऊ. इकडे आपलं ह्या मॉलमध्ये आपलं ब्रँड चांगला विकला जाईल, तो चालला पक्ष सोडून. आज तिकीट हातात घेतल्यानंतर दुसऱ्या क्षणाला माणूस दुसऱ्या पक्षात जातो. काल कुठल्या पक्षात होता, आज कुठल्या पक्षात आहे, उद्या कुठे असेल काही सांगता येत नाही. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला माणूस हा टिकवता येत नाही. इतर राजकीय पक्षांना, प्रादेशिक पक्षांना हा दुसरा मुद्दा आहे. हा देश आपण म्हणतो खूप डायव्हर्सिटीवाला देश आहे. इथे प्रादेशिक पक्षांची स्वतःची एक अशी जागा आहे. ती स्वतःची जागा प्रादेशिक पक्षांची निघून गेली. आज ठाकरेंमध्ये 2 ठाकरे आहेत. आज ठाकरेंच्या पक्षामध्ये आता 3 फ्रॅक्शन्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने फुटली. काँग्रेस हा सॉफ्ट हिंदुत्ववादी पक्ष मानला जात होता. त्या सॉफ्ट हिंदुत्ववादी पक्षातलं सगळं जेवढं केडर आहे ते सगळं तरी काँग्रेस मानतंय का? त्यातले अनेक लोक हे RSSला पण मानत आहेत. अनेक लोकांचे काँग्रेस लीडर्स, अनेक लोक तुम्ही ज्यांना बाहेर काढता ते भाजपची भाषा बोलायला लागतात. तुम्ही शशी थरूरांची भाषा काँग्रेसची आहे की भाजपची आज सांगू नाही शकत. सो मला असं वाटतं की जे घटक असतात एका राजकीय प्रणालीमध्ये, पैसा, मसल पॉवर, निवडणूक येण्याची क्षमता, लोकांवरचा इन्फ्लुअन्स, लोकांना कसं याच्यातनं मायनस करणार आहोत आपण. लोकांना आज आपण ज्या वेळेला आधार येत होतं, आधारची सुरुवात झाली त्यावेळेला मी गेलो होतो नंदुरबारमध्ये. तर टेंबली गावामधून तिथून सुरू झालं ते. तिथे गेलो होतो आणि त्यावेळेला नंदन निलकेनी आणि बाकीचे अनेक लोक, त्या लोकांचं असं मत होतं प्रायव्हेटली की कदाचित हे बिगेस्ट वेपन ऑफ करप्शन होऊ शकेल. कारण आधार लिंक्ड पेमेंट हे सगळ्यात मोठं करप्शनचं टूल आहे. आज निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या अकाउंटला 5,000, 10,000, 15,000 याला एंड नाही आहे काही. आज राज्यांच्या अर्थव्यवस्था कोलॅप्स होतील. जिल्हाधिकारी साहेब इकडे आहेत, त्यांनी सांगावं त्यांच्या जिल्ह्याचा महसूल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचा खर्च आणि वेलफेअर स्कीम्सवरचा खर्च याच्यावरचा काही ताळमेळ आहे का? आज आपल्या बजेटमधला तुम्ही मला सांगा, सोशल ऑडिट करून सांगावं. अजित पवार 7 लाख कोटीचं बजेट प्रेझेंट करतात. हा ऑफ बजेट किती खर्च या राज्यामध्ये चाललेला आहे? रस्ते बजेटच्या बाहेर. एक MMRDAच्या रस्त्याची चर्चा कधी मंत्रालयात आणि विधानभवनात होत नाही, कारण तो MMRDAचा कमिशनर बसून तिथे निर्णय घेतो. कुठलाही सिडकोचं पण सर याच्यामध्ये हे जे तुम्ही सांगताय ते सगळ्यांच्या डोळ्यादेखत आहे. तुम्ही जसं सुरुवातीला बोललात की बऱ्याचशा गोष्टी लोकांना समजतही असतात, पण तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की हे खोटं आहे, पण जे दाखवलं जाते ते खरं नाही आहे, तरीसुद्धा ते त्याला मान्य करतायत का असा प्रश्न उपस्थित होतो. मग लोकांना समजत नाही आहे का? नाही, लोक हुशार आहेत ना. पब्लिक हे सब जानते आहे. याच्यातलं कोणी मूर्ख आहे का? सगळ्यांना सगळं माहिती आहे. काल नगरसेवक होता, त्याला खायचे वांदे होते, आज तो ऑडीमध्ये फिरतो. पण तरीसुद्धा मग त्यांनाच का निवडून दिलं जातं? नाही, ते वर निवडून का येण्याची जातात? क्षमता हा जो पार्ट आहे ना, हा केवळ आयडियॉलॉजीचा भाग नाही आहे. निवडून येण्याची क्षमता हा दादागिरीचा पण भाग आहे. त्या त्या क्षेत्रातले त्या ठिकाणचे जे लोक प्रशासनाकडनं काम करून घेऊ शकतात त्यांना जास्तीच वोट पडतात. दुसरं असं आहे की मला सांगा की आयडियॉलॉजीचाच जर पार्ट असता तर RSSनं काँग्रेसमधून एवढी लोकं कशाला आणली असती? एवढे प्रचारक जे आजपर्यंत त्यांनी जे पोचलेले आहेत, तयार केलेले आहेत, त्यांना का नाही निवडून आणत? त्यांना का नाही तिकीट देत? निवडून द्यावं एखाद्या RSS प्रचारकाला, त्यांनी तिकीट द्यावं आणि सांगावं की हा निवडून येईल म्हणून. हिंमत नाही RSSची, भाजपची हिंमत नाही. त्यांना निवडून येणारी लोकं लागतात. त्याची आयडियॉलॉजी कधी चेक केले का त्यांनी? आणि लोकांना माहिती आहे ना, कोणाला माहीत नाही ते कोण म्हणजे माणूस सांगा. इनडायरेक्टली मोदी मीडिया झालाय, गोदी मीडिया झालाय. ताई, जी तुमचा प्रश्न असा होता, भाजपच का निवडून येतोय?
खरं म्हणजे प्रश्न चांगला आहे, पण तो निगेटिव्ह आहे. काँग्रेस का निवडून येत नाही असा प्रश्न तुमचा पाहिजे होता. सेंटेन्स एक प्लीज लेट मी कम्प्लीट. काँग्रेस का निवडून येत नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे आहे. 80 नंतर आपल्या देशामध्ये जी जाती आणि धार्मिक समीकरणं बदलत गेली आफ्टर 80, ती खूप वेगाने बदलत गेली आणि प्रत्येक जात एक पॉलिटिकल बेटासारखे तयार व्हायला लागले. कारण भारतामध्ये 5,000 जाती आहेत आणि 80पर्यंत फक्त 200 ते 300 जातीच्या लोकांच्या हातातच सत्ता होते. 5,000 जाती आहेत का राजकारणात? 5,000 जाती सत्तेत आहेत का? हे जे मोबिलायझेशन झालेलं आहे, त्या मोबिलायझेशनमध्ये काँग्रेसचा जो पारंपरिक असलेला व्होटर म्हणजे जाती, काँग्रेसकडे जातीच होत्या ना, आणि प्रत्येक पक्षाकडे जातीच आहेत. काँग्रेसच्या पॉप्युलर जाती कोण? दलित, मुस्लिम, आदिवासी आणि थोडाफार ओबीसी. 80 नंतर ह्याचं काय झालेलं आहे? त्यांच्याकडून हे सगळे जाती शिफ्ट का होत गेल्या आणि त्याने कुणी पकडलं त्यांना? म्हणजे कालचंच बिहारचं आहे. मी काल रात्री बघत होतो की लालू यादवांच्याकडे यादव आणि मुस्लिम होते, ओके. नितीश कुमारांच्याकडे उच्च दलित होते. हां, उच्च दलित एक त्याने कॅटेगरी तयार केलेली आहे. उच्च म्हणजे अगदी थर्ड क्लास दलित. मग पासवानच्या पोरांच्याकडे दलित. हां, मग उरला BJP कडे ब्राह्मण आहे, बनिया आहे आणि थोडा ओबीसी आहे. अरे काँग्रेस के साथ कौन आहे भैया? हे जे ड्रॉपआउट चालू झालेलं आहे, जाती निघून जाणं म्हणजे तुमचे मतदारच निघून जाणं आहेत. काँग्रेसनं असं काय केलं 80 नंतर की आपला जो किल्ला होता तो अधिक मजबूत केला, अधिक लोकांना त्याच्यात प्रवेश दिला. हे काही झालेलं नाही आहे. आणि काँग्रेस का निवडून येत नाही त्याचं कारण हे आहे. आणि भाजप का निवडून येत नाही? जाती प्लस मेकॅनिझम आहे. सर, आता पक्षांचा त्याचं मी मुद्दा- नाव घेत नाही. हां. हां, मेकॅनिझम माहिती आहे सगळ्यांना. पक्षांचा मुद्दा निघालेलाच आहे, तर यावरून मला विशाल सरांना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे जसं लोक पक्ष बदलतात तसं पत्रकारही चॅनल बदलतात असा एक आरोप होत असतो. त्याच्यावर तुमचं उत्तर काय आहे टीकाकारांना? निश्चितच आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर मला आवडेल द्यायला, कारण आज व्हॉइस ऑफ मीडियानं माध्यमांचा आवाज ऐकून घेण्याची ही संधी दिली आणि सर्व पत्रकार मित्रांच्या समोर बोलू दिलं यासाठी. आणि फरा तुमच्या प्रश्नाकडे येतो मी यावेळेला. राजकारणी व्यक्ती हे पक्ष बदलतात, मात्र ते त्यांचं प्रोफेशन नाही आहे. मात्र आज ज्या वयाच्या टप्प्यावरती मी यावेळेला आहे, मी सिनियर पत्रकारांची बाजूसुद्धा पाहतो आहे आणि येऊ घातलेल्या पत्रकारांची बाजूसुद्धा मला पाहायला मिळते आहे. कारण कमी वयामध्ये जर तुम्हाला संपादक पदाची भूमिका निभवायला मिळत असेल, ती संधी मिळत असेल, तर त्या संधीचं सोनं कसं करता येईल याकडे माझा जास्त कल आहे. मला थोडंसं काही गोष्टींकडे लक्ष वेधावंसं वाटतं की मगासपासून आपल्या अनेक विषयांवरती चर्चा सुरू आहेत की पूर्वीची पत्रकारिता, आत्ताची पत्रकारिता, पूर्वीचं राजकारण, आत्ताचं राजकारण. मात्र त्यामध्ये तोच व्यक्ती पुढे गेला ज्यानं संधीचं सोनं केलं. पण मी ते पॉझिटिव्ह वेने थोडंसं सांगेन. सकारात्मक दृष्टिकोन यासाठी आहे कारण एकतर मुळात पत्रकारितेमध्ये असलेल्या संधी आणि त्याचं वर्गीकरण थोडं वेगळं होत चाललेलं आहे. यापूर्वी काय होतं की एकतर प्रिंट मीडियामध्ये तुम्ही पत्रकार म्हणून काम करत होतात किंवा मग नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये टेलिव्हिजन हे माध्यम आपल्याला सगळ्यांना मिळालं सुद्धा. टेलिव्हिजन नंतर आता जसा आंबेकर सरांनी मगाशी उल्लेख केला की इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते पत्रकार नाही आहेत, मात्र त्यांना पत्रकार मानलं जातं. ही सगळ्यात मोठी चूक आपल्याला सगळ्यांना उघड करून दाखवणं जास्त गरजेचं आहे. मी एक साधी गोष्ट सांगेल. एअरपोर्ट डायरीज किंवा एअरपोर्टवरती येणाऱ्या अमुक एक व्यक्तीनं काय कपडे घातले होते या संदर्भातली बातमी का असायला हवी. मात्र त्या ठिकाणी असलेले पपराजी जे आहेत त्यांची जमात आणि आपली जमात यातला फरक आपण विसरलो आहे का? ते पॉडकास्ट करतात म्हणून मी पत्रकार म्हणून तो पॉडकास्ट करावा का? मी त्याचं समर्थन करावं का? याचा विचार आता सर्वच क्षेत्रातल्या पत्रकारांनी करण्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. मगाशी फरा तुम्ही प्रश्न विचारला की पत्रकार चॅनल्स का बदलतात. देर आर मेनी रिझन्स अँड देर आर मेनी लेयर्स.
जे कदाचित पटकन तुमच्यासमोर सांगता येणं शक्य नाही, मात्र आज सांगावंसं वाटतं. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेला पत्रकार क्षेत्र तुम्ही पत्रकारिता निवडता त्यावेळेला तुमचं स्वतःचं एक एम असतं की मला अमुक एक स्टेजपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते स्वप्न काहीही असू शकतं. मी संपादक पद किंवा आपल्यात असलेले वेगवेगळे लेयर्स मी याबद्दल बोलत नाही आहे. मात्र जसं कांबळे सरांनी मगाशी उल्लेख केलेला होता की मला रेव्होल्युशन घडवायचं होतं म्हणून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो. आज मला खरंच सांगावंसं वाटतं, इथे मराठी पत्रकार आहेत, हिंदी आहेत, उर्दू आहेत, इंग्रजी पत्रकारिताही तुम्ही करत असाल. माझं म्हणणं आहे एकंदरीतच आता माध्यमांना कात टाकून एक नवीन रेव्होल्युशन आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आज उठसूट कोणीतरी बूम घेतं, आज उठसूट कोणीतरी लेखणी घेतं आणि स्वतःला पत्रकार म्हणून घेतं. इथेच मुळात मेघ आहे. आपल्यातले खरे कोण, आपल्यातले खोटे कोण हे ओळखायची जर ताकद असेल तर मग माझं पुढचं डेस्टिनेशन काय आहे हे निवडायची सुद्धा ताकद तुमच्यामध्ये आहे असं मला सांगावंसं वाटतं. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की 20 वर्षाआधी ज्या वेळेला पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळेचा काळ हा फार वेगळा होता. ETV मराठीला बातम्या देत असतानाचा काळ आणि आत्ताचा काळ टेक्नॉलॉजी वाईज मी फार वेळ न घेता अगदी थोडक्यात सांगेल. ETV मराठीला बातम्या देत असताना केवळ 15 ते 20 सेकंदांचे व्हिज्युअल्स पब्लिश केले जायचे. जो अँकर टेलिव्हिजनवरती असायचा त्यानं जर ते 15-20 सेकंदात ती बातमी डिलिव्हर केली नाही तर मात्र तो अँकर थेट टेलिव्हिजनवर दिसायचा. टेक्नॉलॉजी बदलत गेली. आज मला खोकला येत असेल तरी व्हिज्युअल्स वेळ मारून नेतात. आज मला कपडे बदलायचे असतील तरी त्या ठिकाणी फिलर्स टाकण्यासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत मित्रांनो. मात्र ज्या वेळेला काळ बदलत गेला त्या काळामध्ये जर प्रत्येकानं आपणच निगेटिव्ह विचार केला की पुढचं आपलं काय होणार, मला वाटतं आपण सकारात्मक विचार करून आपल्यासारखी पिढी आपल्याला घडवता येणार का, त्या मालकानं जरी ते चॅनल्स आणलेले असले किंवा त्या मालकानं पत्र आणलेले असले तरी त्यांचा एम जरी वेगळा असला, आपण जागत राहणं सर्वाधिक गरजेचं असं मला वाटतं. आणि त्या संधीचं सोनं याच्यासाठीच की 20 वर्षापूर्वी ज्या प्रकारच्या बातम्या आम्ही डिलिव्हर करत होतो, आज 20 वर्षानंतर म्हणजे मी अनेक माध्यमातून कामं केली, अनेक वृत्तसमूहांबरोबर कामं केली. तो झी मीडिया असेल, ABP असेल, न्यूज 18 लोकमत असेल किंवा विविध ठिकाणी काम करत असताना आज लोकशाहीमध्ये आल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला तुमची बातमी मांडण्याचं त्या ठिकाणी फ्रीडम मिळतं, तुम्हाला काय वाटतंय हे थेट दाखवण्याचं फ्रीडम मिळतं, त्यावेळेला मला वाटतं की पत्रकारिता करत असताना पत्रकारांनी स्वतःचं स्वातंत्र्य जपणं ही तुमची आमची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो. ते जर आपण करत राहिलो, कांबळे सर झाले, नानिवडीकर मॅडम झाल्या, चांडक सर झाले, आंबेकर सर झाले, विविध क्षेत्रातून कामं करत करत आज इथपर्यंत पोहोचले आहे. मात्र मालकाला काय हवं आहे ते तर निश्चित एक भाग झाला. मात्र आज आमच्या वाचकांना, ऐकणाऱ्यांना नेमकं काय हवं आहे याची खुणगाठ जोपर्यंत आपण बांधत नाही तोपर्यंत ते करणं शक्य नाही. इन्फ्लुएन्सर्स काय करतात, माझं म्हणणं 1-2 आपले प्रातःविधी जर जे आहेत ते सोडले तर बाकी सगळ्या याच्यातलं लाईव्ह असतं. मी किचनमध्ये काय केलं आहे, मी कपडे काय घातलेत, हे न करता सिरियस जर्नलिझमकडे आपण वळावं असं मला वाटतं. आणि याच्यात ॲड ऑन करतायत मृणालिनी मॅडम, मी आपल्याकडे येईल त्यासाठी. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नानिवडेकर मॅडमचा एक आपण मुद्दा घेऊया, त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येईल. मला असं वाटतं की जर्नलिझमचा जो कंटेंट आहे की मी पत्रकार का झाली, कांबळे सरांनी सांगितलं, संदीप पत्रकार का झाले, आम्हाला काहीतरी समाजातल्या व्यथा मांडायच्या आहेत. त्या व्यथा मांडण्यासाठी मला जो काय फोरम मिळेल तो फोरम एक वर्तमानपत्र सोडून दुसरं वर्तमानपत्र असेल किंवा एक चॅनेल सोडून दुसरं चॅनेल असेल, काही हरकत नाही. फक्त आपल्या वाटचालीत ज्या ज्या संस्थांनी त्या वेळेला काही योगदान दिलं असतं त्याबद्दल कृतज्ञता ठेवून आपण त्यांच्यासाठी किती काम केलं, त्यात आपण किती मोठे झालो याची मनात जाणीव ठेवून निर्णय जरूर घ्यावेत. हे काय आहे, पाणी प्यायचं आहे मला, जर्नलिझम हे पाणी आहे, मला पाणी आवश्यक वाटतं, ते कोणत्या भांड्यात आहे याला काही महत्त्व नाही. आपण रवी आंबेकरांचंच उदाहरण घेऊ. ते इतक्या चॅनल्समधनं त्यांनी काम केलेलं आहे. आदर्श घोटाळ्याची कागदपत्र आमच्या लोकांकडे पण जी होती त्यापेक्षा सर्वात जास्त बातम्या रवी आंबेकरांकडे होत्या. आज ते स्वतःच एक पत्रकारांना नोकरी देणारा फोरम झालेले आहेत. त्यांनी एखादा चॅनल बदललं किंवा फॉर्म बदलला यांनी काही फरक पडत नाही आहे.
संदीप, आपण वारंवार संदीपचं उदाहरण घेऊ. आज संदीप आता तो महासागरमध्ये काम करतोय, पण एवढे सगळे लोक त्यांनी जे जोडले आहेत, ती त्याची जी कमिटमेंट आहे की मला काहीतरी करायचं आहे याच्यामुळे आहे. त्यामुळे कमिटमेंट महत्त्वाची आहे. आणि एक फक्त मी बोलीन, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आयडियल्स खूप झपाट्याने बदलले. आता का बदलले याचा एक म्हणजे खरं तर राऊंड टेबल विचार दिवसभर 24 तास बैठकीत नाही होणार नाही. प्रत्येकाला उत्तम जगायचं आहे. मग त्याच्यासाठी 10,000 मिळत आहेत का, हरकत नाही, मी मत देईन. 1,500 मिळत आहेत का महिन्याला, मी मत देईन. तेलंगणामध्येही पैसे मिळत आहेत का, मी मत देईन. हे खरं तर कुठेतरी सिस्टीमचं फेल्युअर आहे. आणि त्या सिस्टीमच्या फेल्युअरबद्दल मला जिथे कुठे लिहायला मिळतं आहे किंवा बोलायला मिळतं आहे आणि ज्या ज्या पक्षांचा मला ॲनालिसिस करायला मिळतो आहे तो फोरम मला मान्य आहे. पत्रकार म्हणून माझा एकच निकष आहे, माझ्या घरी भ्रष्टाचाराचा एक पैसा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी भ्रष्टाचारावर बोलायला नैतिक अधिकार बाळगू नये. आणि मी कोणत्याही वर्तमानपत्रात गेली तरी त्याला काही हरकत नाही. नागपूरला आमचे एक जुने तिवारी नावाचे सर होते, इंडिया टुडेमध्ये काम केलेले. एखादी बातमी मी त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करायची नाही, ते इंग्रजी वर्तमानपत्रात काम करायचे. एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याने आणलेली बातमी जर मालकाला चालणारी नसेल तर तो नर्वस व्हायचा, पत्रकार तरुण असायचा. आलोक तिवारी सांगायचे, अरे तू शांत बैठ, मैं रात को बोलूंगा. आम्हाला वाटायचं रात को बोलूंगा म्हणजे काय. ते म्हणायचे त्या वर्तमानपत्रात ही बातमी चालणार आहे, त्याला ती देऊन टाक आणि भ्रष्टाचार बाहेर येऊ दे, लोकांना न्याय मिळू दे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की फक्त न्याय मिळाला पाहिजे, मग कोणत्याही माध्यमातून न मिळाला तरी चालेल, हा एक मानस होता. आता आपण शेवटाकडे आलो. एक शेवटचा प्रश्न रवी सरांना आणि तुम्हाला मला विचारायचा आहे. रवी सरांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कांबळे सर आणि चांडक सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं आदर्श पत्रकारिता केली जायची वगैरे या सगळ्या, आणि पैसेही मिळत नव्हते त्या काळामध्ये. पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण हेही बघितलंय की जे चांगली पत्रकारिता करत होते, जे जास्त घोटाळे बाहेर काढायचे, चांगल्या पद्धतीनं मांडायचे, त्यांना प्रेस केलं जायचं, त्यांना प्रमोशन मिळायचं. मग असा एक काळ आला की त्यांना बाहेरही काढून टाकण्यात आलं. हाही काळ तुम्ही बघितलेला आहे. तर आत्ता असे मुद्दे मांडताना, भ्रष्टाचार बाहेर काढताना किती दबाव असतो? नाही, आता भ्रष्टाचार तोच येतो जो राज्यकर्त्यांना पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तचा कुठला भ्रष्टाचार तुम्हाला बाहेर येताना दिसत नाही. सध्या 2 ट्रेंडिंग भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या सगळ्या याच्यामध्ये दिसत आहेत. एक आहे पार्थ पवारचा, दुसरा मोहित कंबोजचा. मोहित कंबोजची गेली 4 महिने बातमीच नाही आहे. सांगा मला, जर इथे कुठल्या तरी पत्रकाराने ती दिली असेल तर मी आत्ता सगळं सोडून जातो इथून. 4 महिने बातमी नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडत असताना दोन्ही पण गोष्टी एकाच वेळेला सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. सो सिलेक्टिव्ह आहे हे. त्यामुळे आज हिंमतच राहिलेली नाही कोणाची. कारण याची कारणं काय ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं की लोकशाहीतली ही 4 स्तंभ आहेत ना, एकमेकांना बॅलन्स करत राहतात. जेव्हा ते एकमेकांच्या विरोधात पण काम करायला लागतात ना, त्यावेळेला हे सगळं कोलॅप्स होतं. म्हणजे पत्रकारच त्यासाठी जबाबदार आहे असं म्हणता येईल, त्यांचं हां. डिमोशन होण्यासाठी किंवा दबाव नाही, बरोबर आहे, सगळेच आहेत. संगनमताने काम करत होते तोपर्यंत ठीक होतं. आता हे 4 स्तंभ एकमेकांच्या विरोधात पण काम करत आहेत. त्यामुळे प्रशासनातल्या लोकांना आज इन्फॉर्मेशन पाहिजे की कुठल्या पत्रकार कुठल्या गोष्टीवर काम करतो, दुसऱ्या क्षणी त्याच्या घरी रेट टाकायला पोचले. पूर्वी नव्हते करत. पूर्वी एखादा ऑफिसर कळवायचा, तुझ्यावर वॉच आहे, जरा गायब होऊन जा, काहीतरी कर. कुठेतरी जसं दुसरीकडे आपण बातमी, माझ्याकडे नाही चालत तर दुसरीकडे, मी पण खूप वेळा दिलेली आहे, माझ्याकडे नाही चालणार आहे तर आम्ही दुसरीकडे बातमी दिली. तर आता तसं होत नाही. आता पोलीसही येतात, इन्कम टॅक्सही येतं. प्रशासन हे एवढं प्रोॲक्टिव्ह झालं आहे की राज्यकर्त्यांनी सांगितलं त्यांना गुडघ्यावर बसा, हे झोपलेले आहेत. प्रशासनाच्या वर न्यायाधीश आहेत. न्यायपालिकेवर कमेंट करायला मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. एखाद्याला वाटायचं असेल, कंटेम्प्ट टाकायचं असेल टाकावी. तुम्ही बघा की अनेक लोकांचे जजमेंट हे ChatGPTवर ड्राफ्ट केल्यासारखे जजमेंट आहेत. त्याच्यातलं एखादं सायटेशन, आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये भारतीय न्यायालयांचं एकही सायटेशन वापरलं गेलं नाही 2014च्या नंतर. ही सगळ्यात शॉकिंग गोष्ट आहे. एवढ्या खालच्या दर्जाला न्यायपालिका आलेली आहे. राज्यकर्त्यांच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे की संसदेमध्ये असेल नाही तर विधानसभेमध्ये महत्त्वाचे कायद्यांवर चर्चाच होत नाही. कायदे आधीच पास झाल्यासारखे बाहेर मीडियात घोषित केलेले असतात. सभागृहामध्ये गोंधळामध्ये कायदे पास होतात. खूपच विरोध झाला, जसं शेतकऱ्यांच्या कायद्यांवर झाला. लोकांना आंदोलनं करायला लागली, अनेक शेतकरी मेले.
तेव्हा ते मागे घेतले गेले. पण मागे घेण्याची गरज काय? कायदे फुलप्रूफ असले पाहिजेत, संसदेमध्ये त्याच्यावर सर्वांगाने चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांना ऐकायचंच नाही, विरोधकांनी बोलायचंच नाही. या फॉर्ममध्ये आपली संसद पण गेलेली आहे, आपले सगळे प्रशासन गेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेक्टरमध्ये ज्या वेळेला हे सगळं संगनमत होतं त्यावेळेला सगळेजण एकमेकांना धरून तरी चालत होते. मालक काही राज्यकर्त्यांचं हित जपायचे, काही बातम्या यायच्या, काही नाही यायच्या. आता एकमेकांच्या विरोधात ह्या सगळ्या यंत्रणा काम करत आहेत. मला असं वाटतं दिस इज अ बिगेस्ट चॅलेंज, ज्याच्यामुळे हे सगळं सध्याची स्थिती आपल्याला दिसते. आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत कारण पुढचा सेगमेंट सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे चांडक सरांचा एक छोटासा आपण कमेंट छोटं घेऊया. झालं. ताईंनी 2 प्रश्न विचारले होते की चौथा स्तंभ ढासळला आहे. माझं म्हणणं असं आहे की बाकीचे 3 स्तंभ तरी काय माहीत काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. पूर्ण समाज राजकारण घ्या, न्यायपालिका घ्या, तर तुमच्याकडे निर्णयच होत नाहीत. ज्याचा निर्णय ताबडतोब व्हायला पाहिजे त्याला तुम्हाला 3 वर्ष पाहिजे, 5 वर्ष पाहिजे, होतच नाही निर्णय. दुसरा प्रश्न, जास्त वेळ घेत नाही मी. दुसरा प्रश्न की भाजपच का निवडून येतो? भाजप हा 24 तास 365 दिवस निवडणुकीचाच विचार करतो आणि त्याची आखणी ते करतात 2 वर्षाच्या आधी. बाकीचे पक्ष जे असतात ते वेळेवर, जसा पावसाळा येतो त्याप्रमाणे छत्र्या उगवतात, ते सुरू होतं आणि मग मध्येच कोणी येतो जातो. साधी गोष्ट सांगतो ना, आता बिहारमध्ये राहुल गांधी आले गेले, निघून गेले, पुन्हा ते आलेच नाही काही दिवस. जोपर्यंत तेजस्वीचं नाव डिक्लेअर झालं नाही तोपर्यंत तेजस्वीने प्रचार केलाच नाही, बरोबर आहे. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत आणि तिथे कसं असते सगळं तेरी मेरी चूप पेरी बी चूप. मी म्हणतो तो कायदा, मी म्हणतो तो राज्य, आणि नाही तर गेट आऊट. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्याकरता सर्व राजकीय पक्षांना भाजपचा आदर्श घ्यावा लागेल. तेव्हा ताई तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं माझं मत आहे. वोट थँक्यू. चोरी केली पाहिजे म्हणजे काँग्रेसने पण वोट चोरी केली पाहिजे. केलीच नाही, वोट चोरी नाही, वोट चोरी नाही, तो प्रश्न नाही आहे. प्रश्न तो नाही आहे. तिथे तर सांगतो तो मी. नाही, थोडंसं डिबेटेबल आहे साहेब. हा जर तुम्ही म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी अँड एव्हरीवन, वोट चोरी हे प्रकरण आहे आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो. आहे मान्य तर आहे. मग काँग्रेसनी पण वोट चोरी केली पाहिजे, पण त्याच्यासाठी सिस्टम ताब्यात घेतली पाहिजे, असा आहे तो विषय. एनिवे, काँग्रेसच्या काळामध्ये हे नव्हतंच. 2014 पर्यंत हा प्रकार नव्हता. भारतीय राजकारण, समारोप. भारतीय राजकारण, हा समारोप करायचा समारोप. आहे. एक शेवटची कमेंट सर, शेवटची कमेंट. हा नाही, मला हे बोलायचं होतं. मला काय राजकारणाविषयी बोलायचं नाही आहे, कारण काँग्रेस पण पूर्वी होट चोरी करतच होते, आम्ही होतो त्याच्यात. कारण भारतीय राजकारण ही चोरी मारीशिवाय न टिकणारी गोष्ट आहे. कारण इथे लिटरसी नाही आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी आपण अजून हातावर शिक्का, कमळावर शिक्का, गाईवर शिक्का, का शिक्का मारतो चिन्हावर? लोकांना नावं वाचता येत नाहीत ना. जर वाचता आले असते तर ताई माई आका हातावर मारा चिक्का, कमळावर मारा चिक्का म्हणायची वेळच आली नसते. सो वी हॅव नॉन लिटरेट, नॉन कल्चर्ड व्होटर्स. त्यांना जे घडवायचं होतं ते घडवणं ही सगळ्या पक्षांची, सगळ्या सरकारची जबाबदारी होती. आणि कोणत्याही सत्ताधाऱ्याला आपला समाज जेवढा अडाणी, जेवढा मूर्ख, तेवढा त्याचा फायदा असतो. ही एक पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. हे सांगत होते की पत्रकाराचं स्वातंत्र्य वगैरे, खरं म्हणजे मला तरी कविताच वाटते. कसं काय पत्रकाराचं स्वातंत्र्य? मी एका मालकाकडे नोकरी करतो, तो मला सांगतो उद्या महापालिकेची एक बातमी आण, मी नाही म्हणालो तर निघून जा. त्यामुळं पत्रकार ज्यांना व्हायचं आहे त्याने आपलं स्वातंत्र्य, आपला आत्मसन्मान, आणि शेवटचं उदाहरण हे पत्रकार हे आपल्या स्वातंत्र्याचा कधी विचार करतात का? 20 वर्षापूर्वी लाईव्ह मीडियावर जगामध्ये बातमी वाचणारी वृत्त निवेदिका, काय म्हणतात त्याला तुम्ही, अँकर, नांगर, कोळव, जे काय असेल ते, ती बातम्या संपेपर्यंत विवस्त्र व्हायची. का मान्य केलं तिनं? पैसे जास्त मिळतात. आणि त्यांनी काय चालू केलं? व्ह्यूअर्स जास्त मिळतात म्हणून एक पोरगीला नग्न करायचं आणि बातम्या सांग म्हणायचं.
ती व्यवस्था काय, ती अँकर काय, तो व्ह्युअर्स काय, हा सगळा एक मोठा गुंता आहे. आणि आपण काय करतो, त्या गुंत्यातून आपला आपला बाजूला रोल काढायचा प्रयत्न करतो. असं नाही होत. थिंक ॲज ए सोसायटी, ॲज ए ह्युमन बिईंग, ॲज ए सिस्टीम. त्यामुळे ही उदाहरणं काय आहेत, राजकारणातली येतात जातात. मूळ आपल्या समाजातलं नैतिक अधिष्ठान सगळ्याच क्षेत्रातलं आपण गमवत बसलेलो आहोत. थँक्यू. येस, थँक्यू सर. बिल्डिंग ऑफ द सोसायटी इज अ मस्ट. आणि चारही स्तंभांनी सोसायटीवर लक्ष दिलं पाहिजे आणि चारही स्तंभांनी मिळून ती सोसायटी जपली पाहिजे. मला असं वाटतं हा निष्कर्ष अतिशय उत्तम आहे. आणि तुमच्या सगळ्यांना अजून जास्त ग्रिल करायचं होतं, कारण तुम्ही सगळ्यांनी मला कधीतरी ग्रिल केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये संदीप मला परत चान्स देईल यांना ग्रिल करायची अशी अपेक्षा करते. आणि आली मी संदीपच्या प्रेमापोटी, हे पण तेवढंच, पण त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. so मी much. दिव्या भोसले, रश्मी मारवाडी आणि वैशाली पाटील आणि स्नेहा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी यशोमती ठाकूर मॅडमचा सत्कार करायचा, मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. हनुमंत पाटील सरांना आणि संतोष मिसगर सर, अतुल दिवे सरांना पण विनंती करतो की त्यांनी स्टेजवर जायचं आहे. त्यांचा पण सत्कार कोर टीमनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विजय चोरडियाजी, दिगंबर महाले सर यांना विनंती करतो की त्यांनी हनुमंत पाटील सर, संतोष मिसगर आणि अतुल दिवे सर यांचा सत्कार करावा. अतुल दिवे सर यांचा सत्कार होतोय. मी अजितदादा किशोर महाजन यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. जाणावर सत्कारला. अतुल दिवे यांचा सत्कार होतोय. अतुल दिवे यांच्यानंतर सन्माननीय हनुमंत पाटील सर या ठिकाणी, त्यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय हनुमंत पाटील सर यांचा सन्मान होतोय. संतोष मिसगर सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. अजितदादा संतोष मिसगर यांचा सन्मान करून घ्या. पहिल्यांदा हनुमंत पाटील सरांचा सन्मान करा. तुमच्या समोर आहेत अजितदादा. अजितदादा चला. संतोष मिसगर सर यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. हनुमंत पाटील सर आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान आहे. संतोष मिसगर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांचे आभार. सर्व मान्यवरांना विनंती आहे की समोर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आपण सोबत जाऊन गप्पा मारायच्या आहेत. कुठलाही प्रोटोकॉल न पाळता आपण सगळ्यात जाऊन गप्पा मारूया, जेवण करूया आणि या कौटुंबिक कार्यक्रमाची शोभा वाढवूया. थँक्यू सो मच. हे पहिलं सत्र संपलं आहे. जेवणानंतर 1 तासानंतर आपण इथं परत जमणार आहोत. मी अतुल दिवे सरांना विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा. अजितदादा, कुमार कडलक सर, स्टेजची अरेंजमेंट करून द्या तातडीने.